हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज सकाळीच मम्मी आणि मी नाही ते फ्रूट्स खात होतो, कारण सकाळीच ऑइली खायचं तर बिलकुल मन नव्हतं. मग म्हटलं की फ्रूट्स खाऊयात. आणि फ्रूट्स खाताना लक्षात आलं की डाळिंब भरपूर 2-3 दिवस झाला आणलीत, पण ना ती कोणी खातच नव्हतं असं सोलून. मग मी भरपूर सारे डाळिंब सोलून घेतली आणि याचं काय करणार आहे ना ते पुढं सांगते. आणि मग याचं मी बनवणार आहे फ्रूट सॅलड. मग फ्रूट सॅलडसाठी मी डाळिंबासोबतच बाकीचे फ्रूट्स पण घेतले, जसे की ॲपल घेतलं, चिक्कू घेतलं आणि केळी घेतलं आणि डाळिंब घेतले. मग त्यासाठी आधी मी दूध तापायला ठेवलं. इथे मी ना अमूलचं दूध घेतलं, तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता. मग दुधामध्ये आवडीप्रमाणे साखर टाकायची आणि साखर मी थोडीशी कमीच ठेवली, कारण की आपण जे कस्टर्ड पावडर टाकतो ना त्याच्यामध्ये पण साखर असते. मग त्याच्यामध्ये काय केलं, थोडंसं दूध उकळल्यानंतर वाटीमध्ये थोडंसं दूध काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर असते ना ती 2 चमचे टाकली आणि असं व्यवस्थित स्टर करून घेतलं. आणि इतकं स्टर असं करायचं की त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आहेत ना ते निघून गेल्या पाहिजेत. आणि मी हे करेपर्यंत माझं बाळ काय करत होतं, तर ते या भेळीच्या पिशवीसोबत खेळत होतं. आणि त्याला खायचं तर नसतं, पण ते ना त्याला घेऊन फिरायचं असतं सगळं. आता चालतंय म्हटल्यावर तर एवढं चालणारच नाही का. मग मी आले परत किचनमध्ये आणि ते जे स्टर केलेलं मिश्रण होतं ते थंड झालेलं दुधामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं हलवलं आणि मग थोडंसं रेफ्रिजरेटर करायला ठेवलं. आणि 10-15 मिनटं ठेवल्यानंतर तोपर्यंत मी इथं बाकीचे फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. आणि तोपर्यंत आपलं फ्रीजमध्ये मिश्रण थंड होईल. थंड झालं ना की थोडंसं घट्ट होतं ते. मग ते काढून घेतलं. त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स कट केले होते बारीक, बदामच घेतलेत मी फक्त, तुम्ही बाकी पण घेऊ शकता, काही लोकं खजूर पण टाकतात. मग ते टाकलं आणि बाकी जे फ्रूट्स जे कट केलेले होते ते टाकलं. आणि डाळिंबामुळे कलर किती मस्त आला आहे बघा, खूप छान दिसते डाळिंबामुळं. आणि मग तयार आहे आपलं हे टेस्टी आणि मस्त थंड झालेलं असं फ्रूट सॅलड. तर नक्की ट्राय करून बघा. आणि आज उपवास होता ना तर सगळ्यांना तर खूप आवडलं आणि मला देखील खूप आवडलं. तर कोणाकोणाला आवडतं नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि हे बघा, मी इथे काही फोटोज घेतले होते स्टेटसला टाकण्यासाठी. मस्त दिसत होतं खूप माझं फ्रूट सॅलड. मलाच खूप छान वाटलं ते बघून. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जेवणासाठी होती मासवडी, आळूवडी आणि भाकरी आणि भात, आणि असं मस्त जेवण केलं आम्ही. मला तर मासवडी खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त जेवून लॉग इन केलं.